हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायची आहे चिकन बिर्याणी। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याला हळद मीठ लावायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा घ्यायचा आहे, तो बारीक चिरायचा आहे। त्यानंतर तो टाकल्यानंतर तो चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मी तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही तेलही वापरू शकता। कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर थोडीशी जिरी पण त्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला चिकन बिर्याणी मसाला सवाईचा घेतलेला आहे, कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला, तर तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकली आहे, मीठ पण टाकायचं आहे थोडंसं। आपण चिकनला पण मीठ लावून ठेवलेलं आहे, मीठ आणि हळद लावून ठेवलेली, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंच प्रमाण करायचं आहे। घरगुती काळा तिखट टाकलेलं आहे मी 2 चमचे। त्यानंतर आपल्याला हा जो बिर्याणी मसाला आहे तो टाकायचा आहे। त्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा आहे। चांगला मिक्स झाला पाहिजे कांद्यामध्ये पण। त्यानंतर आपल्याला चिकनमध्ये पण थोडासा टाकून घ्यायचा आहे मसाला त्यामध्ये, जेणेकरून चांगला मिक्स होईल म्हणून। टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये ते चिकन आहे ते टाकायचं आहे मसाल्यामध्ये, जेणेकरून चांगलं मिक्स झालं पाहिजे। हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजायला ठेवणार आहोत। त्यानंतर स्वच्छ धुवून आपण 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत या ठिकाणी। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तांदूळ घेऊ शकता। हा बिर्याणी राईस आहे, तर बघा मी असा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे तो। त्यानंतर आता आपलं चिकन शिजलेलं आहे जरा थोडं, मग त्यामध्ये आपल्याला लगेच तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। हे चिकन झटपट शिजतं बरं का, त्यामुळे आपण ह्यामध्ये लगेच तांदूळ पण टाकून घेतले आहेत। बघा अशा प्रकारे तांदूळ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे परत चिकन आणि राईस मिक्स करून घ्यायचा आहे। पाणी पण आपण उकळायला ठेवलेलं आहे या ठिकाणी, उकळलेलं पाणीच ओतायचं आहे या ठिकाणी। तर त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून मटण पण शिजलं पाहिजे आणि तांदूळ पण शिजला पाहिजे। दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती प्रमाण त्याला तांदूळ किती लागते त्या प्रमाणामध्ये तांदूळ घालायचे आहेत आपल्याला। तांदळामध्ये पाणी काही तांदूळ खूप घेतात, काही कमी घेतात। बघा अशा प्रकारे आपली 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी।